परमपूज्य श्री श्री रविशंकरजी यांच्या वाणीमधून महामुनी अष्टावक्र आणि जनक राजा यांच्यामधली ज्ञान चर्चा आपण पाहत आहोत. आजच्या भागामध्ये अष्टावक्र हे सांगत आहेत की सुख आणि दुःख दोन्ही परिस्थितीमध्ये आपण एक समान कसं बरं राहू शकतो. कुठल्याही परिस्थितीमध्ये एक स्थिरता जीवनामध्ये कशा प्रकारे येऊ शकते यावर अष्टावक्र बोलतायत. जसं सांगतायत की एक निर्देशक, एक फिल्म प्रोड्युसर, त्याच्यासाठी बघा एक नायकचं काम आणि एक खलनायकचं काम, हिरो आणि व्हिलन, हे त्याच्यासाठी सारखंच आहे. तो असं कधी म्हणत नाही की हिरोने चांगलं काम केलं तर खुश होणार आणि खलनायकाने चांगलं काम केलं तर दुःखी होणार, असं कधीच नाही. त्याच्यासाठी दोन्हीही पात्र सारखेच आहेत. त्याला सतत वाटत असतं की हिरोने पण चांगलं काम करावं आणि त्या व्हिलननी पण चांगलं काम करावं. दोन्ही रोल मध्ये तो भेदभाव कधीच करत नाही. एक तटस्थ राहून, एक वेगळं राहून त्या दोन्ही भूमिका तो एकाच नजरेतून पाहत असतो, हे सांगतात. सर्व पात्र त्याच्यासाठी सारखेच आहेत हे सांगतायत. पुन्हा सांगतायत की एक ज्ञानी माणसासाठी, जो ज्ञानाने भरलेला आहे, ज्याला या सृष्टीचं, आपल्या शरीराचं, या ब्रह्मांडाचं ज्ञान झालेलं आहे, अशा ज्ञानी व्यक्तीसाठी सुद्धा हा सगळा संसार मधलं सुख असो, दुःख असो, सोपी परिस्थिती असो, अवघड परिस्थिती असो, हसण्याच्या घटना असो, रडण्याच्या घटना असो, सर्व परिस्थितीमध्ये तो स्वतःला कसं ठेवतोय, एक समान त्याच्या मनाची स्थिती ठेवतोय, त्याला ज्ञानी म्हणतात. आणि हे ज्ञान आता अष्टावक्र जनक राजाला सांगतायत की कुठल्याही स्थितीमध्ये आपण आपल्या मनाला स्थिर ठेवणे, प्रसन्न ठेवणे, आनंदी ठेवणे, एक समान ठेवणे, हे खरं ज्ञानी माणसाचं लक्षण आहे, हे इथं सांगतायत. जसं एक आई बघा, त्याचा मुलगा त्याच्यासोबत कसाही वागो, चांगला वागो, वाईट वागो, आनंदाने वागो, रागाने वागो, तर लहान मुलगा बघा थोड्या वेळाने आईला लाथा मारत असतो. तो काहीही जरी केला ना तर त्या आईला काहीच फरक पडत नाही. ती तसंच हसत, प्रसन्न भावतेने, आनंदाने त्याच्यासोबत व्यवहार करत असते. हे सांगतायत की एका ज्ञानीच्या दृष्टीने हे सर्व जगत जे आहे ते फक्त दृश्य मात्र आहे, एक दृश्य आहे. मग ज्ञानी माणसात आणि आपल्यात काय बरं फरक आहे? तर फार सुंदर फरक सांगतायत की आपण बघा, सुख दुःख आलं की एक सांसारिक पुरुष, आपण एक सर्वसामान्य नागरिक म्हणून आपण त्या परिस्थितीला बघितल्याबरोबर आपण विचलित होतो. आणि ज्ञानी कुठलीही परिस्थिती असेल तर विचलित नाही होत, डिस्टर्ब नाही होत, परेशान नाही होत. याला सांगितलेलं आहे की ज्ञानी माणसाची नजर आणि सामान्य माणसाच्या नजरमध्ये हा एक मूलभूत फरक सांगतायत. असं नाही की ज्ञानी माणसाला सुख दुःख होत नाहीये, त्याला पण सुख होतं, दुःख होतं, पीडा होते, त्रास होतो, आनंद पण होतो, प्रसन्नता पण होते. पण सर्व या भावनांमध्ये तो कधीही विचलित होत नाही. खूप आनंदाची परिस्थिती झाली, हा ठीक आहे, आनंदी आहे. खूप वाईट परिस्थिती आली, हा ठीक आहे, थोडासा मी दुःखी आहे. दोन्हीही स्थितीमध्ये विचलित न होणं,
परेशान न होणं हे अद्भुत क्वालिटी एक ज्ञानी माणसामध्ये असते, हे इथं अष्टावक्र सांगतात. आपण जीवन जगत असताना बघा हे किती जरुरी आहे. तर छोट्या मोठ्या गोष्टीपासून आपण किती परेशान होतो. लहान काहीतरी झालं, घरात भांडण झालं, तंटा झालं, काहीतरी थोडस नुकसान झालं, कोणी काहीतरी बोलला, छोट्या छोट्या गोष्टीपासून आपण ते मन पूर्ण त्या गोष्टीमध्ये अडकून घेतो आणि विचलित राहतो. 1-2 दिवस, 8 दिवस, 15 दिवस, काही वेळी लोक तर वर्ष वर्ष त्याच्यात परेशान राहतात. कसं आयुष्य निघून जाते पत्ताही लागत नाही त्यांना. हे इथं अष्टावक्र सांगतात की कुठल्याही परिस्थितीमध्ये एक स्थिरतेनं राहणे, प्रसन्नते राहणे ही एक अद्भुत कला आहे, हे सांगतायत. जसं गुरुदेव सांगतायत आश्रम मध्ये काही दिवसापूर्वी थोडस कोणाकडून तरी गोळी चालल्या गेली, एखाद्या माणसाला लागली पण थोडीशी, तेव्हा थोडीफार दुखापत पण झाली. खूप झालं, मग पोलीस आले, चौकशी झाली. पण तिथं सगळी गुरुदेवाच्या सान्निध्यामध्ये सगळी ज्ञानाने आणि प्रेमाने भरलेली सगळी भक्त, असा असतो आपला नेहमी आश्रम, तर कुणालाच त्याचं काही वाटत नव्हतं. सगळे आनंदाने सांगतात, पोलीस विचारतात तरी आनंदाने सांगतात. ज्याला गोळी लागली तो सुद्धा दुःखी नाही, तो सुद्धा स्वतःला धन्यभागी समजतोय की बघा नुसती गोळी मला लागूनच गेली, पण पूर्ण लागून छातीमध्ये गेली असती तर मृत्यू झाला असता. हे ज्ञानी माणसाचं लक्षण बघा. जे चांगलं झालं ना, कसंही हो, तो ते चांगल्यासाठी झालं हे समजत असतो आणि प्रसन्न राहतो. बाकीचे सगळे लोक आहेत ना, ती परेशान होत होती की अरे इतकी सगळी घटना घडून तुम्ही परेशान कस काय नाहीयेत, दुःखी कस काय नाहीयेत. पण ज्ञान हे माणसाला दुःखापासून वर नेतंय, हे इथं सांगतात. आणि एक सांसारिक माणूस आणि योगी माणसामध्ये हाच एक मूलभूत फरक सांगत आहेत. पुढच्या मंत्रामध्ये सांगतात, कधी खुश होणं, कधी दुःखी होणं, कुठल्याही परिस्थितीमध्ये एक समानता राहणे, मनाची स्थिरता कायम टिकवून ठेवणे, याला खरं ज्ञानी माणसाचं लक्षण हे सांगितलेलं आहे. असं नाहीये की समान राहणं म्हणजे दुसरे लोक तुमच्या अन्याय करतायत आणि तो अन्याय आपण सहन करत राहायचा. गुरुदेव सांगतायत आता तो काळ राहिला नाही की एक जर गालात मारली तर दुसरा गाल समोर करायचा आहे. नो, हे नाही सांगत आहेत. गुरुदेव सांगतायत की आपल्याला पंजाबची बोली पाहिजे. पंजाबने बघा अखंड आपला भारत देश, हिंदुस्थान मध्ये जे सगळं आक्रमण आणि आक्रोश झाला होता, त्याला शांत करण्यामध्ये पंजाबची एक महत्वाची भूमिका राहिलेली आहे. आणि संत गुरु नानकजींनी संत सिपाही ही घोषणा केलेली आहे. संत सिपाही काय, आधी संत व्हा आणि नंतर एक शिपाई म्हणून मजबूतपणे उभं टाका, हे सांगितलेले आहे त्यांनी. भगवद्गीतेत सुद्धा श्रीकृष्णाने हाच संदेश दिलेला आहे. अर्जुनाला काय म्हणतात, हे अर्जुन, आधी तू शांत हो आणि नंतर युद्ध कर. बघा, दोन गोष्टी विरोधी वाटतात. युद्ध करणे आणि शांत होणे आपल्याला वाटते विरोधी आहे, कसं काय जमणार आहे. जे आक्रोश आहे, जे भांडण, डोकं ज्यांचं गरम आहे तेच युद्ध करू शकतील, एक शांत माणूस कसं काय बरं युद्ध करल. ते इथं गुरुदेव सांगतायत की शांत मनाने, प्रसन्न मनाने जो व्यक्ती काम करू शकतो ना, तो अप्रसन्न आणि दुःखी माणूस कधीच तो काम करू शकत नाही. आणि इथं सांगतायत की स्वतःच्या चेतनेला सांभाळायचंय, स्वतःच्या मनाला सांभाळायचंय, स्वतःच्या सगळ्या भावनांना सांभाळायचंय आणि हे सगळं करून मग आपलं कर्म करायचंय, आपलं कार्य करत राहायचंय. जे खूप काम करतात ना लोक, आपल्या गुरुजींचं आपण उदाहरण घेऊ शकतो. बघा, 24 तासातले 22 तासाच्या वर गुरुदेव काम करत असतील. 160 देशामधले आश्रम चालवत आहेत. 160 देशामध्ये वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज चालत आहेत, मोठमोठे प्रोग्राम्स चालू आहेत, वेगवेगळ्या देशांच्या समस्या सोडवत आहेत. अहो, साधारण माणसाला शक्य आहे का हे?
काही क्षणातच वेडावून जाईल तो माणूस, साधारण माणूस. तो गुरुदेव याचं राज एक सांगतायत की हे कसं काय करू शकतायत. कारण का? कारण ते स्वतः सोबत आधी जुळलेले आहेत. स्वतःमध्ये जी चेतना आहे, आनंद आहे, त्याच्यासोबत त्यांचं कनेक्शन झालेलं आहे आणि स्वतःमध्ये आनंदी आणि प्रसन्न आहेत. आणि जो आनंदी आणि प्रसन्न असतो ना, तो या ब्रह्मांडात कितीही मोठं कार्य केलं तर त्याला ताणतणाव येणार नाही किंवा त्याच्यापासून रागद्वेष येणार नाही आणि तो सतत कार्यशील राहू शकतो. या प्रकारचं अद्भुत गूढ इथं आपल्याला गुरुदेव सांगतात. नाहीतर आपण बघा नुसतं आपल्या घरचं काम करून, एक जॉब करून, बस संध्याकाळी आलं की आपण राग राग राग. कारण स्वतःचा जो मूळ स्रोत आहे आनंदाचा, त्याच्यासोबत आपण कनेक्ट नाही झालो आणि मग वेगवेगळ्या संसारातल्या गोष्टींचा जर आसर घेत राहिलो आपण, तर तणावातच येऊ, आपण परेशानच होऊ. म्हणून सांगतायत की या बाजूच्या सगळ्या परिस्थितीला जर आपल्याला हँडल करायचं असेल तर आधी आपल्या मनस्थितीला सांभाळावं लागेल, एक धीरज ठेवावं लागेल, शांत व्हावं लागेल आणि त्याच्यानंतर मग कुठलंही काम आपण करू शकतो. कोणीही असो, आपण एक साधारण पुरुष असो, व्यापारी असो, किंवा आपण नोकरी करत असो किंवा घरगुती महिला असो. महिला आपल्या नेहमीच समजतात बघा, मी साधारण घरची महिला आहे, मी काय करू शकते. एक महिला सुद्धा खूप काही करू शकते. किंवा ती स्वतः आत्मा आनंदाने भरलेली आहे, प्रसन्न आहे, आनंदी आहे. ती स्वतःच तर कुटुंब सांभाळेलच, समाजातली हजारो कुटुंब उभं करण्याची ताकद त्या महिलेमध्ये आहे. अशा प्रकारचं ज्ञान इथं गुरुदेव देत आहे. म्हणून बघा, आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये आपल्या कोर्स मधला पहिला जे ज्ञानसूत्र आहे, ऑपोजिट व्हॅल्यूज आर कॉम्प्लिमेंटरी टू इच अदर. विरोधा हेच सांगताय तिथं. शांती आणि अशांती हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. ह्या जीवनात येतच राहणार. मला फक्त सुख आणि सुखच पाहिजे जन्मल्यापासून मरेपर्यंत, अशक्य गोष्ट आहे. पण दुःख जरी आलं तर ते दुःख, अशांती कशासाठी येते? कारण सुखाची आणि शांतीची व्हॅल्यू पटवून देण्यासाठी, महत्व पटवून देण्यासाठी ते निसर्गानं ठेवलेलं आहे. इतकं अप्रतिम डिझाईन आहे बघा निसर्गाचं. म्हणून सांगतायत की राग द्वेष याच्यामधून कधीही न येता प्रसन्न चित्त राहा, आनंदी राहा, खुश राहा. आणि त्याच्यानंतरच तो ज्ञानी जसा धीरज ठेवतो, ते ठेवल्यानंतर मग कस काय बरं अधीरता, डरपोकपणा, भीती, तणाव, टेन्शन हे कसं काय येणं आपल्याला शक्य आहे, हे इथं अष्टावक्र सांगतायत. दुसरं सांगतायत की सहनशीलताला भित्रेपणा काही लोक समजतात. काही लोक आपल्याला म्हणतायत, बोलतायत आणि आपण शांत बसून आहेत, तर समोरचा आज्ञेने मूर्ख व्यक्ती असा समजू शकतो की बघा हा किती माणूस डरपोक आहे, भित्रा आहे. जो माणूस सुदृढ असतो ना, जो माणूस शक्तिमान आणि आनंदाने भरलेला असतो, तो कुठल्याही परिस्थितीला लवकर रिएक्शन देत नसतो. कुणी काहीतरी म्हणलं की लगेच वादविवाद याच्यात नसतो पडत. तो शांत राहतो काही वेळ. आणि शांत राहणे, विचलित परिस्थितीमध्ये सुद्धा शांत राहणे ही खरी शक्ती सांगितलेली आहे. त्यालाच म्हणतात सहनशीलता. सहनशीलता ही फक्त ज्ञानी माणसाजवळ असते, अज्ञानी माणसाजवळ कधीच नसते. या प्रकारचं ज्ञान इथं अष्टावक्र जनक राजाला देत आहेत. आणि आजकालची तर बघा अशी परिस्थिती आहे, कोणी व्यक्ती प्रसन्न आहे, आनंदी आहे, तर त्याचा अपराध समजल्या चाललाय की कस काय माणूस हसू शकतोय. विचलित परिस्थितीमध्ये आपण हसतोय तर अपराध समजतात लोक. कारण काही लोक ढोंगीपणा पण करतात. मॅक्झिमम लोकांचं जे हसणं असतं ना, त्याच्या आतमध्ये क्रोध, राग, भीती, अप्रसन्नता, डर सगळा बसलेला असतो आणि वरवर ते हास्य असतं, ते ओळखू येतं लगेच. खरं ज्ञानी माणसाचं जे हास्य असतं
ते हास्य एकदा आलं की गुरुदेव सांगतायत कधीच मिटणार नाही ते हास्य. अशा प्रकारचं ते हास्य आहे. खरी जे हास्य, खरी जे मुस्कान आहे ते एका ज्ञानी व्यक्तीमध्ये असते आणि एका शिशूमध्ये पण असते. एक लहान बालक जसा हसतो ना बघा, प्रसन्नतेनं त्याच्या एका हास्याकडे बघितलं ना तर आपण खुश प्रसन्न होऊन जातो. अशा प्रकारचं जे खरं हास्य आहे, खरं योगीचं आणि शिशूचं हास्य आहे, ते एका ज्ञानीकडे असू शकतं. एक रागिष्ट माणूस, अशांत माणूस याच्यामध्ये कधीच धीरज नसतं. सतत गडबड गडबड आणि परेशान असतो तो व्यक्ती. पण सांगतायत की होण्यासाठी संत होण्याची गरज नाहीये हे सांगतायत. तुम्ही संत झाल्यानंतरच हे सगळे येतील. नो, एका साधकामध्ये सुद्धा या सगळ्या क्वालिटी जीवू शकतात. बघा आपण एक सगळे साधक म्हणून जीवन जगत आहोत, तर सरळ सांगतायत अष्टावक्र की खूप संत महात्मे तुम्हाला संन्यासी होण्याची गरज नाहीये. संसारात राहून सुद्धा, एक साधक राहून सुद्धा या सगळ्या गोष्टी आपण आत्मसात करू शकतो याचा विश्वास अष्टावक्र देत आहेत आपल्याला. आणि पुढे सांगतायत की एक ज्ञानी माणूस आपलेपणाच्या भावनेने भरलेला असतो, प्रेमाने भरलेला असतो. त्याला आपलं दुसऱ्यांचं दुःख हे आपलं स्वतःचं दुःख हे वाटत असतं त्याला. जसं एखादी आई आणि मुलगी, आई किंवा मुलगा, बहीण भाऊ मित्रांसोबत जिथं खूप घनिष्ठ आपलेपणाचा संबंध असतो ना, तिथं त्याला दुसऱ्याला जरी त्रास झाला तर असं वाटतं की आपल्यालाच त्रास होतोय. म्हणून सांगतो की त्याला ज्ञानी माणसाला, प्रेमाने भरलेल्या माणसाला स्वतःचं शरीर म्हणजेच सगळं संसार वाटतं. माझं शरीर आणि एक करोडो शरीर एकच आहे असा त्याच्यामध्ये भाव यायला लागतो. आणि त्याला सांगितलंय आपलेपणाचा भाव. आणि म्हणून बघा एक ज्ञानी माणूस दुसऱ्या जे स्वतःसाठी ठीक नाहीये, एखादी गोष्ट जर आपल्यासाठी ठीक नाहीये, तो व्यक्ती दुसऱ्यासाठी सुद्धा कधीच करत नाही. ज्या माणसाला वाटतं की आपण बोललं तर वाईट बोललं तर दुसऱ्याला दुःख होऊ शकतो, तो कधीच दुसऱ्याला दुःखी करणार नाही किंवा वाईट बोलणार नाही. आपल्या स्वतःला जे वाटतं ना ते आपण दुसऱ्यासोबत कधीच न करणं हे सगळ्यात मोठं ज्ञान आहे. आपल्याला वाटतं लोकांनी आपल्यासोबत रोज गोड बोलावं, तसंच आपण सुद्धा रोज सगळ्यांशी गोड बोलावं. आपल्याला वाटतं सगळ्या लोकांनी आपली कधी मदत करावी, तसंच आपण सुद्धा सदैव लोकांची मदत करावी. तर हे इथं सांगतायत की एक ज्ञानी माणूस स्वतःला जे पसंत नाही ते इतरांसोबत कधीही करत नाही. हे एक ज्ञानी माणसाचं लक्षण इथं सांगत आहेत. आणि तो शारीरिक स्तरावरती, मानसिक स्तरावरती, आत्मिक स्तरावरती हे सगळं ब्रह्मांड एकच आहे, ही आपली चेतना एकच आहे, या प्रकारचं ज्ञान प्राप्त झाल्यानंतर ही खरी प्रेम, खरी आत्मीयता, आपलेपणाच्या भाव सोबत मग तो ज्ञानी जीवनात पुढे पुढे वाटचाल करत असतो हे सांगतात. आणि हे जे विविधतापूर्ण संसार भरलेला आहे तो विविधतेने जरी भरलेला असेल तर या एकाच चेतनेपासून बनलेला आहे. अशा प्रकारचं सुंदर ज्ञान आज अष्टावक्र जनक राजाला देत आहेत. उद्याचा भाग आपण पुढच्या अंकात बघूया.